वाईट बॉल. वाईटच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. स्कोर कार्डवर 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. स्टेबल. यावेळी आपण पाहतोय अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. 12 धावा स्कोर कार्डवर. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. दुसरं षटक आपण पाहतोय अमोल यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. श्रीहरी आणि राजेश ही जोडी कामगिरी करते. संधी असेल, पकडली जाईल कॅच. येथे फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतील. संघाला दुसरा धक्का. सेकंड विकेट डाऊन. यावेळी आपण पाहतोय अपील केली जाते. अपील केली जाते. अपील फेटाळली जाईल. फलंदाज सुखरूप असेल. कदाचित शरीराला चेंडू घासून गेला असावा. बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाही. जे थायपॅड आहे, थायपॅडवर चेंडू नक्कीच स्पर्श करून गेला असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. 12 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. अमोल बॉलिंग मार्कवर आहेत. बेंगलोरवरून दाखल झालेले सन्मान्य श्यामजी देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. आणि यानंतरची मॅच मराठा टायगर्स 2 विरुद्ध सूर्या रायडर्स पुणे या 2 संघांमध्ये मॅच असणार आहे. दोन्ही टीमचे कर्णधार या. आणि देशमुख साहेबांना देखील विनंती आहे आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या मॅचचा टॉस संपन्न करणार आहोत. दोन षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. सतरा धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर प्रसाद यांना आमंत्रित केलं जात आहे. हिंदवी रायझिंग स्टार्स या टीम कडनं तिसऱ्या षटकासाठी प्रसाद यांना आमंत्रित केलंय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोहित सर हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न असेल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. तब्बल 18 धावा स्कोर कार्डवर. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रसाद यांच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाते. त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल हे देखील पाहायचंय. यावेळी फ्लिक केलाय आणि तेवढाच सुंदर झेल देखील पकडलाय. इथे फलंदाज बाद असेल. तिसरा धक्का.
अशा प्रकारचे कॅच दिसायला जरी सोपे दिसत असले तरी खूप अवघड असतात. अगदी स्क्रीनवर आपण पाहू शकतो अतिशय चांगल्या प्रकारचं जजमेंट. डीप होत होता बॉल आणि ज्यावेळी चेंडू डीप होत असतो त्यावेळी कॅच पकडणं थोडंसं अवघड होऊन बसतं. स्कोर कार्डवर 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मराठा टायगर्स 2 या संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय समोरच्या टीमला बॅटिंगसाठी. एकोणीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस. तिसरं षटक हाताळलं जाते. ओ यावेळी आपण पाहतोय चांगला बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं तरी ताकद आहे या गोलंदाजाची. 19 धावा स्कोर कार्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 3 फलंदाज माघारी परतलेत. ओ कव्हर्स मध्ये चेंडू खेळला आहे. 1 बाउन्स सीमारेषा पार. कव्हर ड्राईव्हचा सुंदर फटका. अगदी विराट कोहलीची आठवण करून दिली या फटक्यामध्ये. रोहित सरांनी पुढे स्टेप अप केलं. पडल्यानंतर बॉल स्लॉट मध्ये होता आणि अगदी कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केला. ही खरं तर अतिशय क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका पाहायला मिळाला आणि रोहित सरांचं कौतुक करावं लागेल. अगदी बॅटिंगला आल्यापासून आपण पाहतोय बॉलच्या मेरिटवर खेळतायत. ज्या पद्धतीचा बॉल असेल त्या दिशेला फटका खेळतायत. जर ऑफ साईडला बॉल असेल तर ऑफ साईडला खेळलं जाते. लेग साईडला बॉल असेल लेग साईडला फटके खेळले जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी माझी वेळ संपतीये. मी थांबतोय. तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. स्वराज्य ग्रुप पुणे आयोजित गोल्ड अँड सिल्वर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2024 पर्व क्रमांक 7 मध्ये मी दिनेश ठाकूर आपली रजा घेतोय. यानंतर आपल्या समेत समालोचक कक्षामध्ये जोडले जात आहेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुरेश शेठ बाबर सर. सुरेश बाबर सर या आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. ब्युटिफुल सनशाईन्स फॉल्स ऑन द ग्राउंड. अतिशय सुंदर वातावरणात हलकी सी अपील. लय उणी वाजते आहो. फोन केलता तुम्ही काय सुट्टी दिना. नंतरचा चेंडू अतिशय सुंदर फटका आणि सीमारेषा बाहेर. 4 धावा. 28 लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढील चेंडू सुंदर फटका. 1 धाव. शेवटचे 2 चेंडू बाकी. शशी आणि क्लीन बोल्ड झालेले आहेत. 4था धक्का. 29 धावा. फलंदाज आता येणारा फलंदाज शेवटचा 1 चेंडू बाकी. फलंदाज नवीन फलंदाज हरीश संघाचे मादार घेऊन येत आहेत. शेवटचा 1 चेंडू. वन मिनिट. अरे बॉल बाहेर खेळा.
शेवटचा चेंडू आणि हा झेल आउट झालेला आहे. हरीश ओके ना सर. 29 loss of 5 wickets. Microscape Mektek. बॅट्समन सागर मैदानात. शेवटचे 6 चेंडू. सूर्या रायडर्सचे कॅप्टन सज्ज आहेत. आदित्य तो झाले प्लेट घेऊन ये रे इथं मला. गर्दी आहे काय भरपूर. गोलंदाज मार्कवर. अतिशय हवेत उंचावर थोडीशी मिसफिल्ड आणि एका धावेवरती समाधान. अफलातून खेळी करत आहेत मायक्रोस्केप. मुख्य प्रायोजक रोहित. गोलंदाज करत आहेत सनी. हलकेसे अपील. पुढील चेंडू रोहित आणि अतिशय उंचावरून मारलेला फटका, परंतु मिसफिल्ड. 2 धावा. स्कोरबोर्डवरती धावा झालेल्या आहेत 33. शेवटचे 3 चेंडू. सनी मारा करतील. रोहित हलकासा फटका आणि 2 धावेसाठी घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. मंदार संघाची मंदारच्या खांद्यावर. शेवटचे काही चेंडू शिल्लक. सनी मारा करतील. सागर हलकासा पुश केलेला. 1 धावेवरती समाधान. अतिशय सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन. मुख्य प्रायोजक सामन्याचे मायक्रोस्पेस मेकटेकच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू सागर यांना. आणि या विनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 36 रन. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. ओके, 35 धावा जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. नाही सावली जागी.
दिसतच नाही काय समोर. हं? हं, हं. नाही क्लिअर मस्त दिसतंय क्लिअरिटी. त्याशी कॉम्प्रोमाइज नाही करत. तुम्ही इथं पण लावलंय ना खाली बरोबर. हे इथं पण लावलंय हे असं दिसतंय ना आपल्याला ह्याच्यात? हां. तुम्ही पण आता जेवण करून या नाही तर इथं आणायला सांगितलं. बंदच करायला लागली सगळ्याला. हां? तिथल्या गेल्या बंदच करायला. मग इथं मागवलंय ना. आमच्यातलं तर एक एक जण जाईल. स्वराज्य ग्रुप पुणे आयोजित गोल्ड अँड सिल्वर प्रीमियर लीग पर्व 4 भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. बक्षीस समारंभ रवींद्र भाऊ दंगेकर आमदार कसबा विधानसभा यांच्या हस्ते. उद्घाटन सकाळी झालेलं आहे. प्रल्हाद गवळी, गणेश नवतरे, नलावडे, बाही कात्रे व रवींद्र खेडकर यांच्या उपस्थितीत. प्रथम पारितोषिक लावलेलं आहे प्रकाश शेठ सूर्यवंशी, प्रोपायटर SBR सिल्वर रिफायनरी पुणे यांच्यातर्फे. द्वितीय पारितोषिक आहे 51,111. रोख रक्कम व चषक महेश शेठ कोरे MK रिफायनरी. तृतीय क्रमांक 31,111 रामभाऊ शेठ जाधव, प्रोपायटर वर्षा ज्वेलर्स व सूर्य हॉलमार्किंग सेंटर पुणे. आणि चतुर्थ पारितोषिक आहे 21,111चं ते राजू शेठ कुलते यांनी लावलेलं आहे रेनिकॉ गोल्डस्मिथ पुणे यांच्यातर्फे. या सुरुची भोजनासाठी आम्हाला सरळ हाताने मदत केलेली आहे सुशांत शेठ हराळे, प्रोपायटर ज्योतिर्लिंग रिफायनरी, अशोक शेठ मोरे, ओंकार हॉलमार्किंग, संजू शेठ सूर्यवंशी, GN हॉलमार्किंग, दिग्विजय शेठ शिंदे, साईजीराव शिल्वर पुणे, संजू शेठ मुळे, जय गणेश रिफायनरी आणि निशिकांत शेठ पाटील बॅट्समॅन घे. हरिओम ऑर्नामेंट्स पुणे यांच्यातर्फे प्रत्येकी 25,000 रुपयेचं रक्कम दिलेली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. कॅप सौजन्य अशोक शेठ यादव क्लासिक टनचं व बॉल सौजन्य जयदेंद्र पाटील टन सेंटर पुणे यांच्या हस्ते. ट्रॉफी सौजन्य सुरेश बाबर व आकाशेठ सूर्यवंशी विजय असाय सेंटर पुणे यांच्यातर्फे. तसंच विशेष सहकार्य मयूर मस्त कॅच. नाही नाही आहे स्कोर कुठे आहे? हां तिकडे आहे पलीकडे आहे त्या. विजयला सोड लवकर. याच्यानंतर होणारा सामना सूर्या रायडर्स वर्सेस मराठा टायगर. सज्ज राहायचा आहे. वाईडला वाईड. खरं तर या सामन्यांचं वैशिष्ट्य आहे की पुढील चेंडू आणि हा षटकार फलंदाजी करण्यासाठी येत आहेत उत्कर्ष. बॉलिंगसाठी सज्ज आहेत हरीश. गोलंदाज मारा करतील उत्कर्ष यांना. काय होतंय रे? कॅमेरा हे कर ना. मॅन अतिशय सुंदर असं प्रदर्शन. हलकासा खेळून लावलेला चेंडू. बघू प्रयत्नाची पराकाष्ठा होते का. आणि 4 धावा. संघाची धावसंख्या वाढते 10 धावा. ॲटो टाक थोडा वेळ. ॲटोवर टाक. या सामन्यांचं वैशिष्ट्य आहे की पुढील चेंडू आणि हा 6 धावा. संघाची धावसंख्या वाढते. हरीश
महाराकलतील उत्कर्ष यांना जेवण केलं नसेल तर सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे बरं का, म्हणजे जरा एनर्जी येईल खेळण्यासाठी. पुढील चेंडू मला वाटतंय अतिशय सुंदर असं फलंदाजीचं दर्शन ठेवा मग आपण लक्ष नसतं. हा उत्कर्ष यांच्याद्वारे. खरं तर या सामन्यांचं वैशिष्ट्य आहे की आपण पोटा पाण्यासाठी दुसऱ्या शहरात जातो, परंतु तिथं सुद्धा आपल्या व्यवसायातील ट्रेस कमी करण्यासाठी क्रिकेट वेगवेगळ्या माध्यमातून आपण सराव करत असतो आणि त्या कलेला कुठंतरी वाव मिळावा या हेतून स्वराज्य ग्रुपनं मला वाटतं हे 7वं वर्ष आहे हे. पुढील चेंडू मारा करतील उत्कर्ष यांना हरीश. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन उत्कर्ष यांच्याद्वारे. 5 बॉलमध्ये 28 धावांचं उत्कर्ष यांचं प्रदर्शन प्रेक्षकांना पाहावयास मिळत आहे. हरीश. पुढील चेंडू फलंदाज सज्ज आहेत उत्कर्ष. वायचा इशारा. पुढील चेंडू हरीश सामना करतील उत्कर्ष. आणि हा अतिशय सुंदर असा सीमारेषा बाहेर बॉल आणि फक्त एका धावेची गरज. अतिशय सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहावयास मिळत आहे. आत्ताच झालेल्या स्वराज्याच्या मॅच सारखं एकाच ओव्हरमध्ये मॅच समाप्त होत आहे. नंतरचा संघ सूर्य रायडर्स मराठा टायगर सज्ज राहायचा आहे लगेच. जवळजवळ 16 सामने खेळायचे आहेत. आत्ता मला वाटतंय 6च सामने झालेत. पुढील चेंडू मारा करतील उत्कर्ष. 6 चेंडूमध्ये 34 धावा. ओ आणि हा नो. आणि मॅच समाप्त झालेली आहे. याच्यानंतरचा सामना सूर्य रायडर्स मराठा टायगर सज्ज राहा.